28 जानेवारी 2026 ची सकाळ अख्ख्या महाराष्ट्राला धक्का लागणारी एक बातमी टीव्हीवरती आली. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्याची वार्ता कळाली. कोणालाच विश्वास बसत नव्हता. हे कसं झालं, का झालं, याची कारणं अजूनही मिळाली नाही. ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला अनेक कारणं दिली गेली. त्यातलं प्रामुख्याने एक कारण दिलं गेलं की कमी दृश्यमानतेमुळे म्हणजे पुअर व्हिजिबिलिटीमुळे हा अपघात झाला. परंतु त्याच्यानंतर जो सीसीटीव्ही फुटेज आलं विमान अपघाताचं, त्याच्यामध्ये विमान क्लिअर दिसत होतं. हे लांबून सुद्धा तो विमान त्या सीसीटीव्ही मध्ये क्लिअरली दिसतोय पडताना. त्याच्यामुळे व्हिजिबिलिटीचा प्रश्न तिथे नव्हता, बिलकुल नव्हता. आणि जे प्रत्यक्षदर्शी होते, ज्यावेळेला विमान कोसळलं त्या कोसळल्याच्या वेळेला आजूबाजूला राहणारी लोक ज्यावेळेला तिकडे स्पॉटवरती दाखल झाली त्यावेळेला धुकं वगैरे असा काही प्रकारच नव्हता. कारण 8:30 ते 9 दरम्यान तो अपघात झालाय. अशा वेळेला धुक्याचा काही संबंधच येत नाही. तर ते एक कारण खोटं देण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी टीव्हीवरती काही बातम्या आल्या. आधी सांगितलं की 6 जणांचा मृत्यू त्या विमानामध्ये झालाय, पण प्रत्यक्ष 5 जणांच्या डेड बॉडी त्या विमानामध्ये भेटल्या. मग 6वी व्यक्ती कोण, हा एक प्रश्न. त्याच्यानंतर पायलट आदल्या दिवशी अजितदादांचं विमान उड्डाण होणार त्याच्या आदल्या दिवशी 2 पायलट अजितदादांना घेऊन जाणार होते. ऐन वेळेला सकाळी 6 वाजता पायलट बदलले. कारण काय सांगितलं की ट्रॅफिकमुळे पायलट येऊ शकला नाही. ट्रॅफिक आणि सकाळी 6 वाजता कोण विश्वास ठेवेल या गोष्टीवरती? ट्रॅफिकचं कारण सांगून पायलट आले नाही, दुसरे पायलट दिले गेले. बरं, जो पायलट दिला गेला तो पायलट त्याच्यावरती ऑलरेडी कारवाई झालेली, 3 वर्ष सस्पेंड केलं होतं. त्या पायलटला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं विमान चालवण्यासाठी दिलं. हा हलगर्जीपणा कोणी केला, का केला? बरं, उपमुख्यमंत्री पद आहे, इतका मोठा प्रोटोकॉल असतो, VIP प्रोटोकॉल असतो. अजितदादांचं विमान उड्डाणाच्या आधी तपासलं गेलं का नाही? त्याच्यामध्ये सेफ्टी काय सर्टिफिकेट वगैरे काय म्हणतात तेही नव्हतं विमानाचं. हा असा हलगर्जीपणा कसं काय आणि का? बरं, अजितदादांचा अपघात झाला त्यावेळेला अख्खं विमान जळून खाक झालं, विमानातली माणसं जळून खाक झाली. कागदपत्र कशी काय राहिली हा मोठा प्रश्न. त्याच्या आजूबाजूला सगळी कागदपत्र पडलेली होती, ती का नाही जळाली? हा अपघात झाला 28 जानेवारीला. त्याच्या 7-8 दिवस आधी अजितदादांनी भारतीय जनता पक्षाबद्दल वक्तव्य केले होते. भारतीय जनता पक्षाची आणि अजितदादांची शाब्दिक युद्ध चालू होतं. अजितदादांवरती भारतीय जनता पक्षाच्याच एका आमदाराने आरोप केले होते. 70,000 कोटीचा घोटाळा, त्यांनी तो विषय पुन्हा काढला होता की नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणे 70,000 कोटींचा आरोप केला भ्रष्टाचाराचा आणि अजितदादा भाजपसोबत सत्तेमध्ये आले. त्यावर अजितदादा बोलले, पहिली गोष्ट म्हणजे की जो जलसंपदा विभाग ज्याचा आरोप अजितदादांवरती झालाय 70,000 कोटींचा, महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1960 साली, तेव्हापासून तर जेव्हा आरोप झाला तिथपर्यंत जलसंपदा विभागाचा आत्तापर्यंतचा बजेट होता 40,000 कोटीचा. पगार बिगार सगळं देऊन मग भ्रष्टाचार 70,000 कोटीचा कसं शक्य आहे? बरं, जो आरोप अजितदादांवरती केलाय, अजितदादांनी खुलासा असा केला की भारतीय जनता पक्षाने, अजितदादा त्या मंत्रिपदावरती येण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एक एस्टिमेट बनवलं होतं 320 कोटींचं. सत्ता बदल झाला, अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री पदावरती आले आणि ते एस्टिमेट, अजितदादांना प्रश्न पडला की 320 कोटी कशाला लागतात, त्यांचा इतका वर्षांचा अनुभव होता. पुन्हा एस्टिमेट काढायला लावलं तर 210 कोटीचा एस्टिमेट आला. व त्या अधिकाऱ्यांना अजितदादांनी विचारलं, हे 210 कोटीचा एस्टिमेट आलाय, मग तुम्ही 320 कोटीचा एस्टिमेट कसं काय बनवलं होतं मागच्या वेळेला? मग त्या अधिकाऱ्याने सांगितलं की हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री वगैरे ह्यांना पार्टी फंडसाठी, भाजपच्या पार्टी फंडसाठी म्हणून 100 कोटी पाहिजे होते, म्हणून 100 कोटी वाढवले आणि 10 कोटी रुपये त्या अधिकाऱ्यांना मिळावे यासाठी अजून 10 कोटी, म्हणजे 210 कोटीचे 320 कोटी करण्यात आले. 110 कोटी वाढवले. 100 कोटी भारतीय जनता पक्षाच्या पार्टी फंडमध्ये आणि 10 कोटी अधिकाऱ्यांसाठी. अशा अनेक गोष्टी अजितदादांना माहिती होत्या. या भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फायली अजितदादांकडे होत्या, असं अजितदादांनी ऑन कॅमेरा सांगितलं होतं. हे घटना घडल्यानंतर, हे बोलल्याच्या नंतर अर्धा दिवसांमध्ये अजितदादांचा अशा प्रकारचा अपघात होतो. शंका तर येणारच, ह्याचं नक्की कारण काय आहे अपघाताचं? बरं, अजून एक शंका येते की कंपनीकडनं सांगण्यात येते की त्या विमानामध्ये पुरेसं फ्युएल होतं. मग पुरेसं फ्युएल असताना सुद्धा विमान घाईघाईमध्ये का लँड केलं गेलं? पाहिजे तर ते विमान पुन्हा एकतर मग पुणे एअरपोर्टला किंवा मुंबई एअरपोर्टला नेता आलं असतं. वैमानिक सांगतोय की मला पहिल्यांदा त्यांना ते धावपट्टी दिसली नाही, त्याच्यामुळे त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलने सांगितलं की तुम्ही एकदा फेरी मारा. त्याच्यामुळे त्यांनी एक फेरी मारली. दुसऱ्या फेरीच्या वेळेला त्याने असं सांगितलं पायलटने की मला धावपट्टी दिसते, आणि तो लँड करण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो इतक्या वेगामध्ये लँड होत होता की नॉर्मल जी स्पीड आहे, विमान ज्यावेळेला लँड होतो
त्यावेळेला ते आरामात हळू लँड होतो. स्पीड कमी केली जाते, स्पीड जास्ती होती. एवढंच नाही, विमान पडण्याच्या आधी जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्याप्रमाणे विमान लँडिंग होण्याच्या आधीच कल्लं होतं पूर्ण एका साईडला, आणि मग ते जाऊन आदळलं. याचा अर्थ एक तर विमानामध्ये काहीतरी बिघाड होता, किंवा विमान कोणतरी कंट्रोल करत होतं वायरलेसली आणि विमानामध्ये बिघाड घडवण्यात आला जाणीवपूर्वक, अशी एक शंका मनामध्ये येते. आता या अशा घटना घडणं शक्य नाही. जाणीवपूर्वक अजितदादांना ते विमान देण्यात आलंय. जे विमान 15 का 16 वर्ष जुनं अशी माहिती मिळाली आहे उपमुख्यमंत्री राज्याचा, त्याला तुम्ही इतकं जुनं विमान देता. ते विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीचं एकतर काहीतरी गडबड आहे, किंवा त्यांच्यावरती दबाव आणून अजितदादांसोबत ही घटना घडवण्यात आली. त्या तुम्हाला सांगा हो, अशा प्रकारचा एक नेता तो सत्तेमध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वर आरोप करतोय सत्ताधाऱ्यांवरतीच, आणि त्याच्यासोबत असं होतं, अशी घटना घडते. कोणालाही शंका येणार आहे. अमोल मिटकरी आमदार जे आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी हा मुद्दा उचलून धरलाय, आणि शिवसेनेचा डाण्या वाघ संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये तो मुद्दा मांडला. त्यांचं राज्यसभेमधलं भाषण बघा तुम्ही. निर्भीडपणे या गोष्टी त्यांनी राज्यसभेमध्ये बोलून दाखवल्या की अजितदादांच्या मृत्यूवरती कशा प्रकारे आम्हाला संशय येतोय, अपघात आहे की घातपात आहे हे आम्हाला अजूनही हिंदीमध्ये ते बोलले की हम अभी भी सदमे में है, ऐसा कैसे हो सकता है. अजित पवारांसारखा एक नेता अशा प्रकारे त्याचं निधन होतं, अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही. अजूनही आम्हाला धक्का बसलाय तो. त्या धक्क्यातनं अजूनही महाराष्ट्र बाहेर निघालेला नाहीये. पचनीच पडत नाही की अजितदादांसोबत असं कसं काय झालं. असो, या गोष्टी खरं तर सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवाल्यांनी उचलून धरल्या गेल्या पाहिजे. ते उचलून धरतायत अर्थात, पण याची सखोल चौकशी न्यायालयामार्फत व्हावी असं ममता बॅनर्जींनी सुद्धा म्हटलं. कारण अजितदादा भारतीय जनता पक्षाची साथ सोडून पुन्हा शरद पवार साहेबांबरोबर येणार होते, अशी कुणकुण होती, चालू होती चर्चा. विलिनीकरण होणार होतं, आणि भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल अजितदादांकडे होती. त्या भीतीमुळे तर अजितदादांचा काटा काढला गेला नाही ना, या गाण्यात अनेक मनामध्ये शंका आहेत. एक तर अजितदादांना ह्यांनी विनाकारण बदनाम केलं, 70,000 कोटींच्या जे आरोप केले. देवेंद्र फडणवीस बैलगाडी भरून काय ते पुरावे घेऊन गेले होते अजितदादांच्या विरोधात. अजितदादांनी त्याच्यावरती खुलासे केले की कशा प्रकारे आरोप सगळे खोटे आहेत. त्यावर अजितदादा बोललेले. अशा प्रकारे एखाद्या माणसाला तुम्ही बदनाम करता आयुष्यभर. त्या माणसाचे निधन झाल्यानंतर ज्यावेळेला त्याचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागले, अजितदादा कशा प्रकारे लोकांचं कामं करायचे, लोकांना भेटायचे, मिसळायचे लोकांमध्ये. एखादा प्रश्न जर कोणी त्यांच्याकडे घेऊन आलं तातडीने ताबडतोब त्या क्षणाला तो प्रश्न सुटायचा, अशा प्रकारचा माणूस होता तो. आज खरंच खूप वाईट वाटतं, अजितदादांसारखा माणूस गेला. अजूनही आम्हाला धक्का आहे की बाबा हे झालं कसं काय. अजितदादांसारखा नेता, महाराष्ट्रातला एक सगळ्यांचा, ग्रामीण भागातला, शहरी भागातला एक आवडता नेता, ते ज्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी एवढीच इच्छा, आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.